औरंगजेबच्या कबरीनंतर आता वाघ्या कुत्र्याची जी समाधी आहे ती हटवण्याची मागणी केली जात आहे. तर या वाघ्या कुत्र्याचा इतिहास काय आहे तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसेल तर सर्व आपण काय इतिहास सांगतोय आणि इतिहासामध्ये याचे काय पुरावे आहेत का, सर्व सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी राज आणि तुम्ही बघत आहात राष्ट्र मराठी. वाघ्या कुत्र्याचा इतिहास हा एक वादग्रस्त आणि चर्चेचा विषय आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी जोडला गेला जातो. लोककथेनुसार वाघ्या हा शिवाजी महाराजांचा निष्ठावान कुत्रा होता, ज्याने 1680 मध्ये शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या चितेत उडी मारून स्वतःचा जीव दिला. अशी ही कथा निष्ठा आणि भक्तीचे प्रतीक म्हणून महाराष्ट्राला लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे बघा, रायगड किल्ल्याशी संबंधित आहे तिथे वाघ्याचे स्मारक आहे. मात्र या कथेला ऐतिहासिक पुराव्याचा आधार नाही आणि इतिहासकार याबाबत संशय देखील व्यक्त करतात. कथेचा उगम आणि प्रसार कसा झाला बघूया. तर बघा, वाघ्याची कथा प्रामुख्याने लोकसाहित्यातून आणि नाटकामधून पसरली. विशेषतः राम गणेश गडकरी यांच्या राज संन्यास या नाटकातून वाघ्याचा उल्लेख आहे, ज्यामुळे ही कथा लोकप्रिय झाली. तर हे वाघ्या कुत्र्याचं स्मारक हे रायगड किल्ल्यावर 1936 मध्ये वाघ्याचा पुतळा उभारण्यात आला, जो या कथेला अधिक ठळकपणे समोर आणतो. हे स्मारक शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर आहे, ज्यामुळे त्याला भावनिक महत्त्व प्राप्त झाले. बरं, यामध्ये ऐतिहासिक पुराव्यांचा काय अभाव आहे का, किंवा अजून काय इतिहास सांगते त्याच्यावर एकदा आपण नजर टाकूया. तर शिवचरित्रातील कोणत्याही समकालीन दस्तऐवजात, उदाहरणार्थ बकरी, पत्रे, वाघ्या नावाच्या कुत्र्याचा उल्लेख नाही. महात्मा फुले यांनी 1869 रोजी रायगडवरील शिवसमाधी शोधली, पण त्यांच्या लेखनात किंवा तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांच्या नोंदीत वाघ्या नावा कुत्र्याचा उल्लेख नाही आढळला. तसेच बघा, ज्येष्ठ इतिहासकार संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार आणि प्रमोद मांडे यांच्यासारखे अभ्यासक वाघ्याला दंतकथा मानतात. त्यांच्या मते शिवाजी महाराज हे कुत्रे मांजरे काय पाळत नव्हते आणि वाघ्याची कथा ही काल्पनिक असू शकते, असं त्यांचं म्हणणं होतं. मग बघा, 2011 मध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी वाघ्याचा पुतळा रायगडहून हटवा, कारण त्यांना तो शिवचरित्रावर कलंक वाटतो. त्यांचा दावा आहे की ही कथा शिवाजी महाराजांच्या इतिहासाला कमी लेखण्यासाठी रचली गेलेली आहे. तसेच आता संभाजीराजे यांनी सुद्धा वाघ्याच्या स्मारकाला विरोध केला आहे. असा उल्लेख त्यांना आपल्या ट्विट करत पोस्टमध्ये म्हटलेला आहे की ऐतिहासिक आधार नसल्याने तो हटवण्यात यावे. तर वाघ्या कुत्र्याचा इतिहास ऐतिहासिक तथ्यांपेक्षा लोककथा आणि भावनिक आस्थेवर आधारित आहे. रायगडवरील स्मारक आणि साहित्यातून ही कथा पुढे आली असली तरी तिची सत्यता संशयास्पद आहे. काहींसाठी वाघ्या निष्ठेचे प्रतीक आहे, तर काहींसाठी तो इतिहासाचा एक विकृत भाग आहे. आजही हा विषय महाराष्ट्रात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरतो. तसेच रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत असलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी अशी मागणी माजी खासदार रायगड विकास जे प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत संभाजीराजे छत्रपती यांनी केलेली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहित मागणी केली आहे. या संदर्भात राजकीय प्रतिक्रिया आता समोर येऊ लागल्या. अशातच आता इतिहास अभ्यासक जे इंद्रजित सावंत आहेत त्यांनी देखील याबाबत माहिती दिली आहे. तर हे तेच इंद्रजित सावंत आहेत ज्यांना प्रशांत कोलटकर यांनी यांना धमकी दिली होती आणि सध्या तर प्रशांत कोलटकर याला सध्या अटक आणि पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे. सावंत यांनी वाघ्या कुत्रा हे पात्र नेमकं कुठून आलं याची माहिती दिली आहे. तर एका टीव्ही चॅनलची ते मुलाखत देत होते, त्यामध्ये त्यांनी हे भाष्य केलेलं आहे की राम गणेश गडकरींच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती असल्याची माहिती इंद्रजित सावंत यांनी दिली आहे. जसं की आपण याविषयी अगोदरच सांगितलं आहे की राम गणेश गडकरी यांच्या त्या नाटकामधून ह्याचा उगम झालेला आहे. तसेच इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ्या कुत्राचा कुठे उल्लेख नसल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. इंद्रजित सावंत म्हणाले की रायगडवरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक हे काल्पनिक आहे, याची इतिहासात कुठेही नोंद नाही. नोंद नसताना स्मारकाला संरक्षण दिले जात आहे. शिवरायांच्या संपूर्ण जीवन चरित्रात वाघ्या कुत्र्याची कुठेही नोंद नाही. राम गणेश गडकरी या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती झाली आहे. तसेच संभाजीराजे छत्रपतींची मागणी योग्य असल्याचं त्यांना देखील पाठिंबा दिलेला आहे. छत्रपती संभाजीराजेंनी जे वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा असं एक पत्र लिहिलं होतं फडणवीस यांना, त्याला त्यांनी समर्थन दाखवलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या या पत्रामध्ये छत्रपती संभाजीराजे यांनी काय म्हटलेले आहे बघूया. तर हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकापूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघा कुत्रा नामक पात्राच्या
शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. भारतीय पुरातत्व विभाग देखील सदर समाधी संरचना वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्व या महत्वाचे कोणत्याही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याचे स्पष्टोक्ती दिलेली असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी पुढे लिहिलेलं आहे की समस्त भारतवासियांना श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका काल्पनिक कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. श्रद्धेची कुचेष्टा व महान युग प्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर प्रतारणा आहे. कोणताही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्व नसलेला सदरील वाघ्या कुत्र्याची समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार 31 मे 2025 अखेरपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थानावरून व दुर्गराज रायगडवरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार 411 वर्षाहून अधिक पुरातन असलेले संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणले जाते. त्यामुळे वाघ्या कुत्र्याची समाधी संरचने 100 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादा ही संरचना हटवणे अत्यंत आवश्यक आहे असे त्यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे. तर मंडळी, याविषयी तुम्हाला अजून काय माहिती आहे किंवा तुम्हाला या वाघ्या कुत्र्याविषयी खरंच ते होते का किंवा त्यांच्या इतिहासामध्ये कोणताही पुरावा तसा आढळत नाही. मग हे पुरावा आढळत नाही तर हे कसं गणलं गेलं, अजून काय याच्याविषयी तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये करा. आणि असं म्हटलं जातं की हे जे वाघ्या नावाचा कुत्रा होता ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जेव्हा चिता होती त्या चितेमध्ये ह्या वाघ्या नावाच्या कुत्र्यानं उडी मारून स्वतःच्या प्राण त्यागला आणि त्याच्यामुळं तिथं त्यांची त्या कुत्र्याची तिथं समाधी उभारली केलेली आहे असं एक दंतकथा म्हणा किंवा असं एक प्रकारचा प्रचार केलेला आहे किंवा नाटक केलेलं आहे अशा प्रकारचं. त्याच्यामुळे 1934 का 36 पासून ही समाधी तिथं रुजू करण्यात आलेली आहे. मग यावर अनेक आता राजकीय जे त्यांचे मत आहेत ते आता समोर येऊ लागलेले आहेत. त्याच्यामध्ये इंद्रजित सावंत असतील किंवा संभाजीराजांनी जसं आता म्हटलं आहे की हे बेकायदेशीर किंवा अतिक्रमण आहे आणि तसेच हे कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीला कमी लेखण्यासाठी म्हणा किंवा त्यांचं महत्त्व कमी करण्यासाठी जाणून बुजून काहीतरी बामणी कावा म्हणा किंवा असं ह्यांचं काहीतरी असू शकतंय आणि त्यामुळेच आता अशा प्रकारचं जे वाघ्या नावाची जी कहाणी आहे ती अशी चालवली आणि त्याची समाधी तिथं दिली असावी असा देखील निष्कर्ष लावले जातात. कारण की इतिहासामध्ये वाघ्या नावाचा कुत्रा कुठंच नव्हता आढळला असं इंग्रजाच्या काळात नाही ना कुठंच नाही असा एक देखील पुरावा सापडला नाही की वाघ्या नावाचं कुत्रं छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाळलं होतं किंवा अशा प्रकारे त्याचा कुठेही उल्लेख केला नाही. तर यावर तुम्हाला काय वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.